आज आपण पाहूया चमचमीत तोंडलीची भाजी कशी करायची ती. आता तोंडली बाजारामध्ये विकायला आली आहेत, तर आपण ह्याच्यापासून बघणार आहोत एकदम चटपटीत पद्धतीने तोंडलीची सुक्की भाजी. चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून माझ्या चॅनलच्या सर्व अपडेट्स हे तुमच्यापर्यंत लगेच पोहोचतील. चला तर मग रेसिपी सुरू करूयात. बघा तर इथे मी तोंडली स्वच्छ धुवून घेतली आहेत, तर आपण हे कापून घेणार आहोत. त्यासाठी तोंडलीच्या दोन्ही साईड काढून टाकायच्या आणि मधून कट करून त्याचे बारीक असे उभे काप करायचे. अशा प्रकारे मी सर्व तोंडली कापून घेतल्या आहेत. तर मी इथे कढई गॅसवर गरम करण्यासाठी ठेवली आहे. त्यामध्ये टाकूया 2 चमचे तेल. तेल थोडेसे गरम झाले की टाकूया 1 चमचा जिरे मोहरी तडली की टाकूया कढीपत्ता. 5 ते 6 कट करून घेतलेला लसूण टाकूया. तेलामध्ये टाकलेले जिन्नस परतून घेऊया. ह्यामध्ये घालूया उभा कट करून घेतलेला कांदा, एक मध्यम आकाराचा बारीक कट करून घेतलेला टोमॅटो आणि सर्व हे गुलाबी होईपर्यंत परतून घेऊया. कांदा हलकासा गुलाबी झाला की ह्यामध्ये टाकूया पाव चमचा हळद पावडर, अर्धा चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा गरम मसाला आणि हे सर्व जिन्नस कांद्यामध्ये व्यवस्थित मिक्स करूया. ह्यामध्ये टाकूया भरपूर अशी कोथिंबीर आणि कोथिंबीर ह्यामध्ये परतून घेऊया. ह्यामध्ये घालूया आपण जे कट करून घेतले होते ते तोंडलीचे काप आणि तोंडलीचे काप ह्या मसाल्यामध्ये मिक्स करूया. चवीनुसार ह्यात मीठ घालूया आणि 3 चमचे ह्यामध्ये शेंगदाण्याचा कूट घालूया. शेंगदाण्याचा कूट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता. शेंगदाण्याचा कूट आणि मीठ ह्यामध्ये व्यवस्थितपणे मिक्स करूया. भाजी आपल्याला 10 ते 15 मिनटं वाफेवर शिजवून घ्यायची आहे. तर मी ह्यावर पाण्याचा एक शिपका मारत आहे. गॅस हा एकदम मंद आचेवर केला आहे आणि ह्यावर झाकण ठेवून त्यामध्ये पाणी टाकले आहे. वरून प्लेटमध्ये पाणी टाकल्याने भाजी ही करपत नाही आणि एकदम मंद आचेवर आपण ही शिजवणार आहोत. एक 5 मिनिटांनी आपण झाकण काढूया आणि भाजी ही परत हलवून घेऊया आणि परत आपण ह्यावर प्लेट ठेवूया. त्यानंतर परत 5 मिनिटांनी भाजी शिजली आहे की नाही हे चेक करूया. तर बघा भाजी छान प्रकारे शिजलेली आहे. आता गॅस हा बंद करूया आणि भाजी एका प्लेटमध्ये काढून घेऊया. तर फ्रेंड्स, नक्कीच सांगा तुम्हाला कशी वाटली तोंडलीची सुक्की भाजी. रेसिपी आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, तुमच्या मित्रांनाही शेअर करा.